नाशिक येथील गंगा घाटावरील गाडगे महाराज पुलापासून ते तपोवनपर्यंत नदी पात्रातून सर्रासपणे वाळू काढली जात आहे। नदी पात्रातून बेकायदेशीरपणे काढले जाणाऱ्या वाळूमुळे निसर्गाचे संतुलन बिघडत असून नदी पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहे। यामुळे निसर्गाला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचत आहे। गैरप्रकारे नदी पात्रातून वाळू काढणे हे कायद्याने गुन्हा असून प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे। ग्रामीण भागातील बेकायदेशीरपणे वाळू तस्करी करणाऱ्यांवर जी कारवाई झाली होती तीच कारवाई नाशिकमधील गंगा घाटावर होणाऱ्या वाळू तस्करी करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने करावी अशी मागणी नागरिक करत आहे। बऱ्याच दिवसापासून इथं वाळूचा उपसा वगैरे चालू आहे आणि नदी पात्रामधली वाळू उपसा झाल्यामुळे नदी पात्रामध्ये मोठमोठे खड्डे वगैरे पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे सर्व नैसर्गिक समतोल वगैरे ढासळतोय। जसे ग्रामीण भागामध्ये वाळू पात्र जे उपसा होतो वाळूचा नदी पात्रामधनं जसे त्या ठिकाणी जसे वाळू माफियांवरती कारवाई झाली तसेच या ठिकाणी व्हावी। प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी उपाययोजना करावी आणि हे जे काही चाललेलं आहे ते थांबवावं, म्हणजे नदी पात्राचा जो समतोल आहे तो व्यवस्थित राखला जाईल। गैरप्रकारे काढण्यात आलेल्या वाळूला 700 रुपये 5 व्हीलरने ठेकेदाराला विक्री केली जात आहे। तसेच हीच वाळू ठेकेदार 3000 ते 4000 पर्यंत बाजारात विकत आहे। या ठेकेदारांना प्रशासनाकडून वाळू विक्रीची परवानगी नसताना देखील सर्रासपणे ही विक्री सुरू आहे। प्रशासनाच्या दुर्लक्ष कारभारामुळे वाळू विक्रेता याचा गैरफायदा घेत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। शिवाय या संदर्भात जर लवकरात लवकर काही निर्णय प्रशासनाने घेतला नाही तर याचा मोठा फटका निसर्गाला बसणार आहे हे मात्र नक्कीच। नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश हरिनामे, नाशिक।